नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी गुरुकृपा या चॅनलवर. कुंभ राशीच्या लोकांसाठी 16 मे नंतरची अमावस्या अत्यंत धोकादायक आणि तितकीच रहस्यमय मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या अमावस्येनंतर ग्रहांची अशी चाल तयार होत आहे जी अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या घरात मोठे बदल घडवू शकते. काहींना अचानक धनहानी, काहींना नात्यात तणाव, तर काहींना विश्वासघाताचा धक्का बसू शकतो. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे या काळात काही कुंभ राशीच्या लोकांचे बंद नशीबही अचानक उघडू शकते. शनी, राहू आणि चंद्र यांची तयार झालेली स्थिती तुमच्या आयुष्यातील लपलेल्या गोष्टी बाहेर आणू शकते. घरातील वाद, पैशांचे प्रश्न, अचानक येणाऱ्या बातम्या आणि मानसिक तणाव या सर्वांचा प्रभाव पुढील काही दिवस दिसू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत त्या 7 घटना ज्या कुंभ राशीच्या लोकांचे आयुष्य हादरवू शकतात. आणि मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटी आम्ही सांगणार आहोत असा एक गुप्त उपाय जो शनीचा वाईट प्रभाव कमी करून तुमचे संकट दूर करण्यास मदत करू शकतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांसाठी 16 मे नंतरची अमावस्या अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच धोकादायक मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात शनीची कठोर दृष्टी, राहूचा प्रभाव आणि चंद्राची कमकुवत अवस्था तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालथ घडवू शकते. अनेक दिवसांपासून शांत असलेल्या गोष्टी अचानक बिघडू शकतात. घरातील वातावरण बदलू शकते. काही लोकांना अनपेक्षित खर्चाचा सामना करावा लागू शकतो. तर काहींना नात्यांमध्ये तणाव वाढताना दिसेल. ग्रहांची ही स्थिती मनावर खोल परिणाम करणारी आहे. विशेषतः ज्यांच्या कुंडलीत शनीची 7.5 किंवा अर्धाष्टम शनी सुरू आहे त्यांच्यासाठी हा काळ अधिक गंभीर मानला जातो. त्यामुळे पुढील काही दिवस तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ही अमावस्या तुमच्या आयुष्यात अचानक वादळ आणू शकते किंवा लपलेले सत्य बाहेर आणू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभ राशीच्या लोकांच्या घरात अचानक तणाव वाढण्याची शक्यता आहे. घरातील एखादी व्यक्ती तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू शकते. अनेक दिवसांपासून दडपून ठेवलेले विषय पुन्हा चर्चेत येतील. विशेषतः पैशांचे व्यवहार, मालमत्तेचे प्रश्न किंवा घरातील जबाबदारी यावरून वाद निर्माण होऊ शकतात. काही लोकांना स्वतःच्या जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात झाल्यासारखे वाटेल. ग्रहांची स्थिती अशी आहे की छोट्या गोष्टी मोठ्या भांडणात बदलू शकतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. अमावस्येनंतर घरातील शांतता काही काळासाठी हरवू शकते. अनेकांना असे वाटेल की नशीब अचानक उलट फिरत आहे. पण ज्योतिष सांगते की हा काळ संयमाची परीक्षा घेणार आहे. या काळात घेतलेले चुकीचे शब्दांचे निर्णय नातेसंबंध कायमचे खराब करू शकतात. त्यामुळे शांत राहणे आणि कमी बोलणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. काही कुंभ राशीच्या लोकांना अचानक पैशांबाबत धक्का बसू शकतो. अनेक दिवसांपासून ज्या पैशांची अपेक्षा होती ते पैसे अडकू शकतात. अचानक घरात एखादा मोठा खर्च उभा राहू शकतो. वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा घरातील दुरुस्तीवर खर्च होण्याचे संकेत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार राहूचा प्रभाव आर्थिक निर्णय गोंधळात टाकणारा असतो. त्यामुळे या काळात कोणालाही पैसे उधार देऊ नका. गुंतवणुकीचे मोठे निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरेल. काही लोकांना फसवणुकीचा अनुभव येऊ शकतो. मोबाईलवर आलेल्या मेसेज किंवा कॉलवर विश्वास ठेवताना काळजी घ्या. पैशांच्या बाबतीत कोणतेही कागदपत्र नीट वाचल्याशिवाय साइन इन करू नका. अमावस्येच्या नंतर आर्थिक अस्थिरता जाणवू शकते. पण योग्य काळजी घेतली तर मोठे नुकसान टाळता येईल. पण थांबा, 4थ्या घटनेत कुंभ राशीच्या लोकांना असा संकेत मिळेल जो त्यांचे आयुष्य पूर्ण बदलू शकतो. या काळात कुंभ राशीच्या लोकांच्या मनावर नकारात्मकता विचारांचे सावट वाढू शकते. रात्री झोप न लागणे, विचित्र स्वप्न पडणे
किंवा अचानक भीती वाटणे असे अनुभव काही लोकांना येतील. ज्योतिषानुसार चंद्र कमजोर झाल्यावर मानसिक अस्थिरता वाढते. त्यामुळे मनात सतत चिंता निर्माण होऊ शकते. काही लोकांना कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करता येणार नाही. घरातील वातावरणही जड वाटू शकते. लहान लहान गोष्टींवरून मन दुखावले जाईल. अनेकांना असे वाटेल की कोणीच आपल्याला समजून घेत नाही. या काळात एकटेपणा वाढू शकतो. त्यामुळे स्वतःला सकारात्मक कामात व्यस्त ठेवणे खूप आवश्यक आहे. देवाचे नामस्मरण आणि ध्यान तुमच्यासाठी मानसिक आधार ठरेल. हा काळ तात्पुरता असला तरी मानसिकदृष्ट्या कठीण असणार आहे. कुंभ राशीच्या नोकरदार लोकांसाठी ऑफिसमध्ये राजकारण वाढण्याचे संकेत आहेत. तुमच्या विरोधात काही लोक गुपचूप बोलू शकतात. तुमच्या कामाचे श्रेय दुसरा कोणी घेण्याचा प्रयत्न करू शकतो. वरिष्ठांसोबत गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक काम पुराव्यासह पूर्ण करा. कोणत्याही सहकार्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी पार्टनरशिपमध्ये सावध राहावे. छोट्या चुका मोठ्या नुकसानाचे कारण बनू शकतात. काही लोकांना अचानक व्यवसायात मंदी जाणवेल. ग्राहक कमी होणे किंवा पेमेंट अडकणे असे अनुभव येऊ शकतात. ग्रहस्थिती सांगते की या काळात संयम राखणारे लोकच पुढे मोठा फायदा मिळवतील. त्यामुळे घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. या अमावस्येनंतर काही कुंभ राशीच्या लोकांच्या घरात धार्मिक वातावरण निर्माण होईल. अचानक देवपूजा, जप किंवा धार्मिक कार्य करण्याची इच्छा वाढेल. कारण संकटाच्या काळात मन आपोआप अध्यात्माकडे वळते. शनीचा प्रभाव कमी करण्यासाठी देवावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. काही लोकांना मंदिरात जाण्याची इच्छा होईल. घरात कापूर किंवा धूप लावल्याने वातावरण सकारात्मक राहील. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या काळात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे घरातील वाद कमी करण्यासाठी सकाळ संध्याकाळ देवाचे नामस्मरण करा. विशेषतः शनिदेव आणि हनुमानाची उपासना फायदेशीर ठरेल. या काळात दानधर्म केल्यास ग्रहांचे वाईट परिणाम कमी होऊ शकतात. धार्मिक शक्तीच तुम्हाला मानसिक स्थैर्य देतील. पुढील घटना ऐकून अनेक कुंभ राशीचे लोक हादरतील, कारण ही घटना थेट तुमच्या नात्यांवर परिणाम करू शकते. प्रेमसंबंधामध्ये अचानक तणाव वाढू शकतो. पार्टनरसोबत गैरसमज निर्माण होतील. जुने वाद पुन्हा चर्चेत येऊ शकतात. काही लोकांना अपेक्षित साथ मिळणार नाही. विवाहित लोकांनी रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, कारण ग्रहस्थिती घरातील वातावरण बिघडण्याचे संकेत देत आहे. छोट्या गोष्टींवरून मोठे भांडण होऊ शकते. काही लोकांना नात्यात दुरावा जाणवेल. या काळात तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. शांतपणे संवाद साधणे आवश्यक आहे. ज्योतिष सांगते की संयम ठेवला तर नाते वाचू शकते, पण रागाच्या भरात घेतलेला निर्णय पुढे पश्चात्तापाचे कारण बनतील. आरोग्याच्या बाबतीतही कुंभ राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी लागेल. पोटाचे विकार, डोकेदुखी, थकवा आणि झोपेच्या समस्या वाढू शकतात. काही लोकांना अचानक कमजोरी जाणवेल. ग्रहांची नकारात्मक स्थिती शरीरावर परिणाम करू शकते. त्यामुळे आहार वेळेवर घ्या. बाहेरचे अन्न टाळा. रात्री उशीरपर्यंत जागरण करू नका. मानसिक तणावामुळे शरीरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. योग्य प्राणायाम आणि ध्यान फायदेशीर ठरेल. काही लोकांनी जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. अमावस्येनंतर पुढील काही दिवस शरीर आणि मन दोन्ही थकलेले वाटू शकते. त्यामुळे विश्रांती घेणे खूप गरजेचे आहे. काही कुंभ राशीच्या लोकांना अचानक प्रवासाचे योग येतील, पण हा प्रवास पूर्णपणे शुभ असेलच असे नाही. प्रवासात अडथळे, उशीर किंवा त्रास होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. ग्रहस्थिती अपघाताचे लहान संकेत देत आहे. त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवा. रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा. काही लोकांना अचानक बाहेरगावी जावे लागू शकते.
या काळात महत्त्वाच्या वस्तू सांभाळून ठेवा. प्रवासात पैशांची काळजी घ्या. ज्योतिष सांगते की सावधगिरी बाळगली तर मोठे संकट टाळता येईल. त्यामुळे कोणतीही घाई करू नका. पण आता जाणून घ्या, या अमावस्येनंतर कोणत्या कुंभ राशीच्या लोकांचे नशीब अचानक चमकणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक अमावस्या फक्त संकट घेऊन येत नाही. काही लोकांसाठी ती नवीन सुरुवात घेऊन येते. ज्यांनी मागील काही महिन्यात मेहनत घेतली आहे त्यांना अचानक चांगली बातमी मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. काही लोकांना नवीन कामाची संधी मिळेल. बेरोजगार लोकांसाठी ही शुभ काळ सुरू होऊ शकतो. शनी मेहनती लोकांना उशिरा का होईना पण फळ नक्की देतो. त्यामुळे निराश होऊ नका. या काळात सकारात्मक विचार ठेवणारे लोक इतरांपेक्षा पुढे जातील. ग्रहांची दिशा हळूहळू तुमच्या बाजूने फिरू लागेल. त्यामुळे धैर्य सोडू नका. कुंभ राशीसाठी या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या गुपित गोष्टी कोणालाही सांगू नका. तुमच्या योजना शांतपणे पूर्ण करा. काही लोक तुमच्या प्रगतीवर जळू शकतात. त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर ही वैयक्तिक माहिती शेअर करताना काळजी घ्या. ज्योतिषानुसार राहूचा प्रभाव फसवणूक वाढवू शकतो. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरेल. काही वेळा शांत राहणे हेच मोठे शास्त्र असते. हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवणार आहे. या अमावस्येनंतर शनिदेव तुमच्या संयमाची परीक्षा घेणार आहेत. काही गोष्टी उशिरा पूर्ण होतील पण त्याचा अर्थ अपयश नाही. ग्रहस्थिती तुम्हाला थांबवून विचार करण्याचा इशारा देत आहे. अनेक कुंभ राशीच्या लोकांना आयुष्यातील खरे आणि खोटे लोक ओळखायला मिळतील. काही नाती तुटतील तर काही नवीन लोक आयुष्यात येतील. हा काळ तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक संकटातून शिकण्याचा प्रयत्न करा. देवावर विश्वास ठेवा आणि मेहनत सुरू ठेवा. कारण ग्रहांची चाल कायम एकसारखी राहत नाही. आता जाणून घ्या कुंभ राशीसाठी सर्वात प्रभावी उपाय जे तुमचे संकट कमी करू शकतात. शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घाला. संध्याकाळी शनिदेवांच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा. गरीब व्यक्तीला काळे तीळ किंवा उडीद डाळ दान करा. अमावस्येनंतर 3 दिवस कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. हनुमान चालीसा वाचल्याने मानसिक भीती कमी होईल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. या उपायांमुळे शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होईल. मित्रांनो, ग्रहांची चाल बदलली की माणसाचे आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. त्यामुळे घाबरू नका पण सावध जरूर राहा. कुंभ राशीसाठी हा काळ मोठे धडे शिकवणारा असणार आहे. काही लोकांना संकट दिसेल तर काही लोकांना संधी दिसेल. सर्व काही तुमच्या संयमावर आणि निर्णयावर अवलंबून असेल. देवावर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. जर तुम्ही मन मजबूत ठेवले तर कोणतेही संकट तुम्हाला हरवू शकणार नाही. कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याचे सांगा. पुन्हा भेटू अशाच नवीन राशी भविष्य व्हिडिओमध्ये फक्त आपल्या स्वामी गुरुकृपा या चॅनलवर.